आणि आमचं दोघांचं स्वप्न आहे की माझं स्वतःचं नर्सिंग कॉलेज राहील. ते कॉलेज राहील तर मी आधी आपल्या मुलींना प्रवेश देईन, आपल्या मुलींना निःशुल्क प्रवेश देईन, त्यांची खूप सेवा करेन. चौथी गोष्ट, आई दादांची जे समाधी स्थळ आहे त्या समाधी स्थळाच्या तिथं मला वेगळं काहीतरी माझ्या मनात स्वप्न आहे की खूप मोठं सभागृह व्हावं. ज्याला कुठे जागा नाही कोणत्याच कार्यक्रमाला त्यांनी तिथे येऊन कार्यक्रम करावे. ज्याला महाराजांना वाटते की कीर्तन घ्यायचे आज, पण आता आपल्याला सभागृह नाही, येत्या काळात लवकरच नक्कीच मुलावर आणि मी जावयावर सरांची परवानगी घेऊन जे काही कमाई आहे त्यातले 20-30% तर जनतेच्या सेवेसाठी द्यावेच लागतील असे काही बंधनं टाकणार आहे. आणि त्यातून त्या भूमीचा तिथं विकास करायचा आहे. हे त्या 5 ते 10 वर्षाच्या आतच देवानी साथ दिली तर त्याआधी पण होईल. तिकडे पण सभागृह होणार आहे आणि ती समाधी स्थळ पूजनीय स्थळ होणार. ज्याला कुणाला जागा नाही, ज्याला घरात म्हणल्या सुनबाई जा तुम्ही इथं जा, नीट येऊन आपल्या तिथं झोपायचं. आणि अन्नछत्र पण मी उभा करणार आहे. आणि कुणालाही ओपन चॅलेंज करते, कुणाच्याही मुलीला काही खर्चायला पैसे नाही, तिला काय अडचण आहे, सरळ या आमच्या घरी. सरची सुद्धा परवानगी न घेता मी तिला मदत करते मुलीच्या शिक्षणाला. राहायची पण व्यवस्था, म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की आपण स्वतःसाठी जगताना वेगळी मजा असते, समाजासाठी जगताना वेगळी मजा असते. गेल्या 30 वर्ष सेवेतून बीड जिल्हा रुग्णालय असेल, हिंगोली सारख्या ठिकाणी जाऊन मी अशा अथक परिश्रम घेऊन ANM कॉलेज उभा केले. अशा चटईवर बसून रात्र शिकवले. सगळ्यांनी शिकवलेल्या मुली आज नोकरीला लागल्या तिथे, एवढं शिकवलं त्यांना. आणि उस्मानाबादला पण जाऊन मी GNMचं कॉलेज सुरू केलं. आपल्या जिल्हा रुग्णालयात GNMचं कॉलेज सुरू केलं. नांदेडचं BSc नर्सिंग कॉलेजची मी इन्स्पेक्टर होते. लातूरच्या BSc नर्सिंग कॉलेजची मी इन्स्पेक्टर होते. मी आजपर्यंत 85 कॉलेजची इन्स्पेक्टर राहिलेली आहे. ज्या पण कॉलेजला मी इन्स्पेक्टर करते त्या कॉलेजचा नक्कीच तिथं उद्धार झालेला आहे. बीडचं विठाई कॉलेज असेल, प्रोफेसरचं कॉलेज असेल, माऊली नर्सिंग कॉलेज असेल, समर्थ असेल, सगळ्या कॉलेजचा पहिला दिवा आमच्या हाताने लागलेला आहे. आणि ह्या डायरेक्ट इनडायरेक्ट नर्सिंगची जनरेशन जर शिकू लागलेली आहे